हो गुरुजी, हा बोला. मी जाऊन आले. फार चांगलं केलं. मी पण 2 दिवस होतो तिथे. बर 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 बर. मी तर 2 दिवस होतो तिथे. तिथं पार्टीचे लोक घेऊन आले असते. राहुल गांधी 150-200 खासदार तर सत्ता काय पलट झाला असता. आता कोण सांगन आता अक्कल? हा अक्कल कोण सांगन? हा पवार साहेब जरी असते व्हीलचेअरवर तर आंदोलनाची रूपरेषा बदलली गेली असती. आपल्या पार्टीले बैनमा बंद्या महाराष्ट्रातून पवार साहेबाच्या मागे असता. पवारसाहेब गेले पण एक हा दिवस उशिरा पवार गेले. साहेब गेले मग ते दुसऱ्या दिवशी मॅच शिवा दिल्यावर सगळे आले ना. मग तिथं खासदार भोकात गेली हम्म. पार्टी म्हणल्यावर मग 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 लाईनीत आले. तोपर्यंत आले नाही ना. झोपले राहते ना हे. एक दिवस पहिले जायला पाहिजे सगळ्यांनी बोलतो. तर ते हा राहुल गांधी. राहुल गांधी नाही, त्या आता आता दिवशी ठीक आहे. राहुल गांधीचं आता मी राहुल चांगलं गांधी त्याचा. ऐका माझं. राहुल गांधी त्या दिवशी 100 ते 150 खासदार घेऊन आले असते ना. तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाला पयास लागलं असतं त्या दिवशी. 5 लाख युवा होते. 5 लाख. 3 किलोमीटर बरोबर आहे ना. दायऱ्यात 3 किलोमीटरच्या दायऱ्यात पोट्टेच पोट्टे होते पुरे. बापरे, मी पाहिलं ना. आता आम्ही हा, त्या हा, म्हणजे जंतर मंतरला गेलो. हा. सगळी गेलो होता. आम्ही मोर्चात होतो हा सगळे. हा, सलील भाऊ भेटले मले. अं, हा, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा. चांगले तुमचे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले सगळीकडे. हो व्हिडिओ म्हणजे ते काय आक्रोश होता ना मनात. साला एवढ्या पोरीच्या छातीवर लाथा दिल्या पोलिसांना. अरे, एवढा आक्रोश हा ना? मी आता म्हणतो नाही पाहिला. एवढा आक्रोश हा. कोणत्याही ना मोर्चामध्ये. आपण अनेकदा आंदोलन करतो, हे करतो, एवढा आक्रोश बीजेपीच्या नाही पाहिला. नेत्याले पॅन्ट सोडून पडणार लोक काही दिवसानं. ह्या लोकांना जर अतिरेक केला पोट्टे चिडून आहे. हम्म. पोट्टे ऐकू त्या काल 1.5 लाख पोरं होते जंतर मंतरवर. 1.5 लाख. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे सगळीकडे चालू झालं. तालुक्या हा लेवललाही चालू झालं आता. हा. हे आता नागपूरला पाहणं. स्वतःहून कोणी नेता नाही, काही नाही. स्वतः तिथं संविधान चौकात 2-3-4 हजार लोक जमते. मग 1.5 लाख लोक कायले म्हणते. बरोबर आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. हा, हा. हे जाऊन आलं. ओके ओके ठीक आहे. साहेबांना म्हणा ते डेलिगेट घेऊन जा म्हणा पंतप्रधानाकडं. नाही तर मग या देशाची सत्ता पालट झाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांना सांगा. मी हो, शिंपी हो, हो. साहेबांसोबत बोललो. शिंपी साहेबांना कनेक्ट करून नाही दिलं मले. हो, हो, हो. हा त्या एकटा आपल्या पार्टीकडून डेलिगेट त्याचं डेलिगेट्स न्या म्हणा. आणि ते त्याच्यावर निर्णय निघाला पाहिजे. यासाठी मध्यस्थी करा. ठीक आहे. कारण ते पोरं एवढ्या दूर दूरून येऊन राहिले. बरोबर आहे, बरोबर आहे. नाहीतर म्हणा का हे पोरं जर आवाक्याच्या बाहेर गेले तर ते आर्मी फार्मी पोलीसवाले लेगीन काही ऐकणार नाही त्या दिवशी. नाही, नाही, नाही. आणि त्या त्याची वातावरण त्या त्याची. ठीक आहे. अभिजित दिपक्यानं पहिलं आंदोलन केलं. त्याचे जे प्रवक्ते आहेत त्याले आंदोलनाचा अनुभव नाही. त्याला पॉलिटिकली टॅकल नाही करता येत. ठीक आहे. नवीन नवीन आहे आता ना. त्या पोरानं मीटिंग जेपी नड्डा सोबत घेतली. तो कोण आहे जेपी नड्डा? त्यानं प्राईम मिनिस्टर सोबत घ्यायला लागत होती. आता त्या पोराला समजत नाही. नाही, नाही. त्यांना अभिजित ते जे पी अभि नड्डाचे ते अभि झालं पाहिजे. अभिजित दिपके हा नौखा पोरगा आहे बिचारा. बरोबर आहे, त्यानं बरोबर. त्यानं जर ठीक आहे तो म्हणे 2 तास आपण थांबून जाऊ. आणि चारी बाजूनं पोट्याले कोंडून घेतलं. प्यायले पाणी नाही. लघवीले जागा नाही झाले. मी मधात तिथं फसलो. हम्म. पाणी प्यायला नाही. ह्युमिडिटी प्रचंड. पोराची बरोबर एनर्जी आहे. लॉस होऊन गेली त्याच्यात. तिथं जर त्यानं अभिजित दिपकेनं म्हणलं असतं चला रे तर फार पोट्टे बॅरिगेट फॅरिगेट तोडून टाकत होते. पण त्याले पॉलिटिकली त्याले माहित नाही ना आंदोलन कसं केलं जाते. तो बिचारा साधा नवीन पोरगा आहे. नवीन पोरगा आहे तो. नॉन पॉलिटिकल हा आहे बिचारा. तिथं जर पॉलिटिकल थोडस असता राहुल गांधी घेऊन आला असतात तर पंतप्रधान राहुल गांधीच बनला असता ना. का अभिजित दिपके थोडी बनला असता. फार थोडी खरी गोष्ट आहे. मग थोडस साहेबांना सांगा. सांगतो, सांगतो, हो सांगतो. हो असे म्हणा. गराय गुरुजी म्हणे म्हणा. तुम्ही तुम्ही जे बोलला ते 100% खरं आहे. हा. तुमची भूमिका जी आहे ना, मलाही वाटत होतं की राहुल गांधींनी फार तिथे ते गेलं सुप्रीम पाहिजे. कोर्टाचे जस्टिस बिस्टिस पार पार फाटे तक पयाले असते. सूर्यकांत बिर्यकांत बरोबर, बरोबर. कोणी नसते थांबले. फार लाईनीत येत होते एका जागेवर 20 तारखेला. ते दुसऱ्या दिवशी ते याच्या घरासमोर बसायची गरज बी नव्हती राहत. हो. मग पण ते एवढा चांगलं केलं. राहुल गांधींनी चांगलं केलं. ते जाऊन कधी हे तिथं दुसऱ्या बसले. दिवशी केलं ना. साप गेल्यावर काठी मारण्यात काही मजा आहे का? बरोबर आहे, बरोबर. पंतप्रधान असताना राहुल गांधी आता आज असं आहे. बरोबर आहे. बोलतो बोलतो मी. ठीक आहे ठीक आहे. पण त्या दिवशी तर वातावरण पाहिलं मी. अरे बापरे, माझी भयंकर अक्कल आता वातावरण आहे. काल 1.5 लाख पोरं होते. 1.5 लाख एवढे लाठा मारून 1.5 लाख पोरं कायले म्हणते काल. मग आणि हे सगळं आता गावखेड्यात चालू आहे. हो हो म्हणजे गाव असं नाही खेड्यात आता तालुका लेवलला पोहोचलं तर हे सगळं. हो हो
तालुक्यात जिल्ह्यात आहे, प्रत्येक हो जिल्ह्यात आहे. नागपूरला संविधान चौकात काल रात्री 12:30 वाजेपर्यंत 4,000 पोर होते. हो 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 पोट्टे पेटून आहे ना. मी आता आल्याबरोबर तिथं भेटून आलो ना. पोलीसवाल्याला झापलं म्या धरून. हम्म. पोलीसवाल्याला म्हणलं तुम्ही हे चुकीचं केलं. कोर्टाचा आदेश होता का तुम्हाला उचलाचा? हम्म. वाहतुकीला अडथळा होत होता का? काही नसताना तुम्ही उचललं कसं म्हणलं? कोर्टात आदेश काय होता की त्यांच्या प्रकृतीवर मॉनिटर करा. नाही नाही, मॉनिटर इच्छा आंदोलनात, हा ते नागपूरच्या ते ठीक. आंदोलनात, हा? नागपूरच्या आंदोलनात आल्याबरोबर गेलो ना मी तिथं. आताच आलो मी जस्ट. अच्छा अच्छा अच्छा, नागपूरच्या आंदोलनात. मी आता आल्याबरोबर तिथं गेलो. पोलीस आले तिथं. तो रेड्डी गिड्डी होता, ऍडिशनल कमिशनर. हा. त्याला म्हणलं तुझ्यापाशी आदेश नाही फादेश नाही, तुम्ही उचललं कसं पोरायले? हम्म. कोणत्यानं घेतलं? मी म्हणलं कोर्टात केस टाकतो. नाही तुम्ही नोकरी खाईन तर काहीच नाही. हम्म. बरोबर आहे. असं आहे. ठीक आहे गुरुजी. ठीक आहे मग.